नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोपी अशी रेसिपी तर नाही म्हणता येणार, पण हां, लय भारी अर्थातच दाणेदार पाकातले खुसखुशीत रवा लाडू. बनवायला चांगल्यांची नाकात 9 येतात, पण याचं निदान आपल्याकडे आहे म्हणून नवशिकेसुद्धा नक्की ट्राय करतील. चला करूयात. तर रवा लाडूसाठीचे लागणारे साहित्य पाहूयात. वाटीच्या प्रमाणात सांगते आधी. तर वाटीच्या प्रमाणात इथे बारीक रवा घेतला आहे मी 4 वाटी एवढा. रवा बारीक पाहूनच घ्यायचा आणि वजनी प्रमाणात सांगते तर 300 ग्रॅम एवढा हा बारीक रवा आहे. आता यासाठी साखर घेतली आहे 2.5 वाटी आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 220 ते 25 ग्रॅम एवढी ही साखर. आता याच वाटीने मी रवा आणि साखर मोजून घेतली. याच वाटीने मी तूपसुद्धा 1 वाटी एवढं घेतलं आहे. तूप वितळून घ्यायचं. वाटीच्या प्रमाणात 1 वाटी साजूक तूप आणि वजनी प्रमाणात तूप म्हणाल तर 90 ते 100 ग्रॅम एवढं तूप. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप, काजू, बदाम, पिस्ताही घेऊ शकता. मी इथे पिस्ता आणि मनुके घेतले आहेत आणि पाव चमचा एवढी वेलची पूड. त्यानंतर साखरेचं प्रमाण तुम्ही एखाद चमचा कमी किंवा अधिक करू शकता. आता मंद ते मध्यम आचेवर इथं कढाई गरम करायला ठेवली आहे. तूप घेताना इथे साजूक तूप आपल्याला थोडंसं गरम करूनच घ्यायचं, वितळून घ्यायचं आहे. जास्त कडकडीत न गरम करता फ्रीजमध्ये थोडंसं घट्टसर होऊन जातं. तर थोडंसं आपण गरम करून घेतलं आणि या 1 वाटी गरम केलेल्या तुपातून 2 चमचे तूप आपण सुरुवातीला घातलं. 2 ते 2.5 चमचा तूप घातल्यावर यात रवा घालून घेऊयात. तर रवासुद्धा सांगते की बारीक रवा घ्यायचा. 4 वाटी रव्यासाठी इथे 2.5 वाटी साखर आणि 1 वाटी साजूक तूप असं प्रमाण आहे वाटीच्या प्रमाणात. आणि वजनी प्रमाणात 300 ग्रॅम एवढा रवा, साखर म्हटले तर 220 ते 25 ग्रॅम एवढी साखर आणि वजनी प्रमाणात तूप म्हणाल तर 90 ते 100 ग्रॅम एवढं हे साजूक तूप आहे. तूप वितळून घेतलं आणि मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा. दर 2-2, 3-3 मिनिटांनी 2-2 चमचे घालून आपण रवा मध्यम ते मंद आचेवर चांगला भाजून घेऊयात. अजून 1-2 मिनिटानंतर पुन्हा 2 ते 2.5 चमचा साजूक तूप घातलं आणि मंद आचेवर अजून रवा भाजून घेऊयात. रवा चांगला सुगंध येईपर्यंत मंद आचेवरच भाजायचा आहे. अजिबात गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही. आता पुन्हा 2 ते 3 मिनिटानंतर यात जे वाटीत शिल्लक राहिलेलं साजूक तूप आहे ते घालून घेऊयात आणि पुन्हा मंद आचेवर रवा भाजून घेऊयात. यातील थोडंसं तूप तुम्ही बाजूला काढून ड्रायफ्रूटसुद्धा तडका पॅनमध्ये थोडेसे असे क्रंची भाजून घेऊ शकता जर काजू बदाम घालत असणार तर. तर रवा आता आपला चांगला भाजत आला आहे. तर हे पहा, मला एकूण 12 ते 15 मिनिटे लागले रवा भाजायला. मंद आचेवर रवा भाजून एका दुसऱ्या भांड्यात मी रवा काढून घेतला आणि याच कढईमध्ये आता आपण घालूयात साखर, म्हणजे भांड्यांचाही जास्त पसारा होत नाही. यातील सर्व रवा बाजूला काढून घेतला. बरोबर 12 ते 15 मिनिटे लागली. तर इथे आपण 2.5 वाटी साखर घेतली होती. तर याच वाटीने आपण सर्व साहित्य मोजलं होतं. तर याच वाटीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं आणि आता थोडंसं पाव वाटी एवढं, म्हणजे वाटीचं अर्धं पाणी मी इथे घातलं आहे. 2.5 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी घातलं किंवा साखर बुडेल इतपत पाणी घालायचं. याला आता साखर वितळेपर्यंत मंद आचेवर एकसारखं हलवत राहायचं आहे आणि साखर पूर्ण वितळून घ्यायची. आता साखर वितळली आहे. आता गॅस थोडासा मोठा करायचा आणि पहिली उकळी फुटण्याची वाट पाहायची. आता तुम्ही पाहू शकता 1 उकळी फुटली आहे. गॅस आता कमी केला आणि आता एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथून पुढे याला 6 ते 7 मिनिटे लागतील. जवळपास अर्धा किलोचे प्रमाण असेल तर 7 ते 8 मिनटं. तर याला आपण 6 ते 7 मिनटं उकळत ठेवायचे आहे, पण मध्ये 2-2 मिनिटांनी सारखं ढवळत किंवा हलवत राहायचं आहे. आता 6 ते 7 मिनटं झाली आहेत. आता पाक थोडासा घट्टसर झाला आहे. तर हे पहा. तर एकतारी पाक कसा ओळखायचा, तर एका प्लेटमध्ये मी असा थोडासा थेंब टाकला आणि थंड झाल्यानंतर हे पहा, तुम्ही पाहू शकता मी दोघं बोटांच्या मध्ये असं प्रेस केला, दाबला तर तार सुटते, तार खेचल्या जाते आहे. तर आता दुसऱ्यांदाही दाखवते. तर हे पहा, असा प्लेटमध्ये थेंब घेतला, थोडासा थंड होऊ द्यायचा. तर हे पहा, पटकन अशी तार खेचल्या जाते आहे, म्हणजे पाक आपला इथे तयार झाला आहे.
दुसऱ्या पद्धतीने पाक कसा ओळखायचा, तर उलथण्यावर थोडासा पाक घ्यायचा. उलथानं थोडंसं तिरकस पकडायचं. तिरपं करून थंड झाल्यावर शेवटचा जो ठिपका पडतो, त्याला एक तार सुटली पाहिजे. तर अशा प्रकारे हे पहा, एक तार आली की हे पहा, अशी तार खेचल्या गेली की समजायचं पाक आपला तयार झालाय. आता मी गॅस बंद केला. नाहीतर एक तारची दीड तार व्हायला नको. गॅस बंद करून आता यात घालूया भाजून घेतलेला थंड झालेला रवा. रवा थंड झाल्यावर मग पाकात घालून एकसारखा हा पाकामध्ये मिक्स करायचा आहे. आता तरी हे थोडंसं पातळसर दिसतं, पण थंड झाल्यावर हे मस्त जमून येतं. आता आपण कुठेही इथे गॅस चालू करायचा नाही, गॅस बंदच ठेवायचा, अजिबात चालू करायचा नाही. नवशिके असाल तर मात्र पाक थंड झाल्यावरच बोटावर घ्या. मी पुन्हा सांगते, पाक थंड झाल्यावरच बोटावर घ्या आणि मगच तार खेचली किंवा नाही हे चेक करा. आता सर्व मिक्स झाल्यानंतर यात पाव चमचा एवढी वेलची पूड घालून घेतली. मिक्स करून घेऊयात. आणि वेलची पूड मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून 1 तास आपण हे झाकून ठेवूया. आता 1 ते दीड तास हे झाकूनच ठेवायचं, पण मध्ये मी दर 10-10 मिनिटांनी याच्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घेत होती. तर हे पहा, एक 10 ते 15 मिनिटांनी मी मोडून घेतलं होतं. आता 15 ते 20 मिनिटं झाली. तर हे पहा, असं हे जमून येतं आणि अशा याच्या गाठी होतात. म्हणून एक 10-10, 15-15 मिनिटांनी असं हे मोडत चालायचं. तर हे पहा, गाठी अशा मोडून घ्यायच्या. तर तुम्ही रवाही पाहू शकता, किती मस्त मऊसूत असा रवा झाला आहे. एकदम मावा आणि खव्यासारखा हा रवा मऊसूत असा झाला आहे. फक्त ज्या गाठी जमल्या आहेत त्याच आपल्याला हाताने अशा चुरून घ्यायच्या आहेत. म्हणजे लाडूही आपल्याला व्यवस्थित असे बांधता येतील. तर बरोबर इथे 1 ते सव्वा तास झाला आहे. सव्वा तासाच्या मध्ये एक 10 ते 15 मिनिटांनी मी अशा याच्या गाठी चुरून घेत होती. तर हे पहा, आता लाडूचं मिश्रणही बांधण्यासारखं झालं आहे. तर हे पहा, मस्त खवा किंवा मावासारखं मस्त मऊसूत हे मिश्रण झालं आहे. आता एक लहान चमच्याने, जेवढा आपल्याला लाडूचा आकार हवा आहे, लहान मोठा तेवढा चमचा घेऊन मी चमच्याने असे इथे हातावर लाडूचं मिश्रण घेऊन लाडू बांधून घेते. तुम्ही असाचही घेऊ शकता, पण चमच्याने घेतल्यावर एकसारखेच सर्व लाडू येतात. म्हणून चमच्याने घेऊन मी असं अर्धा लाडू बांधल्यानंतर आता यावर आपण ड्रायफ्रूट लावून घेऊयात. तर सजावटीसाठी मी पिस्ता आणि मनुके घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करून घेऊ शकता. आणि पिस्ता आणि मनुका असा प्रेस करून अजून थोडासा लाडू बांधून घ्यायचा आणि हातावर असा हे पहा गोल गोल करायचा. थोडंसं हातावर फिरवल्यानंतर मस्त याला शायनिंग किंवा चकाकी येते. हे पहा, गोलसर असा लाडू तयार झाला. म्हणून थोडासा हातावर फिरवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता, मस्त गोल गरगरीत लाडू आपला तयार झाला आहे. हे पहा. तर आता दुसराही लाडू दाखवते. तर त्याच पद्धतीने चमच्याने असं मिश्रण घ्यायचं, किंवा तुम्ही नेहमी बनवत असाल तर हाताने सुद्धा तुम्हाला जेवढ्या आकारात लहान मोठा बनवायचा लाडू तेवढं लाडूचं मिश्रण घेऊन वळून घ्यायचे. काजू, बदाम, पिस्ता आवडीनुसार सजावट करून आपण मस्त असा लाडू वळून घेऊयात. तर हे पहा, दुसराही लाडू मस्त असा चकाकीदार झाला आहे आणि ड्रायफ्रूटचे कापही मस्त उठून दिसत आहेत. याच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता लाडू किती सुंदर दिसत आहेत. सर्व लाडू मी इथे वळून घेतले. तरी 300 ग्रॅम मध्ये माझे 13 ते 14 लाडू तयार झाले. अर्धा किलोमध्ये एक 20 ते 23 लाडू होतात. एक लहान आकाराचे किंवा मध्यम आकाराचे म्हणाल तर 19 ते 20 लाडू होतात. आणि किलोमध्ये 38 ते 40 लाडू मध्यम आकाराचे होतात. तर तुम्ही पाहू शकता लाडूही मस्त गोल गरगरीत आणि लाडूला शायनिंगही चकाकीही मस्त आली आहे. मस्त असे लाडू आपले तयार झाले. काजू, बदाम, पिस्त्याचे कापही उठून दिसत आहेत. आता लाडू तुम्हाला फोडून दाखवते. तर हे पहा, आतमध्ये मस्त पेढ्यासारखे आणि टाकताच विरघळेल. नवशिके असाल तर मात्र पाक कच्चा राहिला असेल तर कुकरच्या डब्यात घालून अर्धा ते 1 मिनिटासाठी वाफवून घ्या. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा गोड रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.